हॅलो है मी संध्या कुलकर्णी. आता नाव माहिती झालंच असेल तुम्हाला. बरेच रेसिपी बाहेरचं काही काही दाखवते मी. आज मी ठरवलं की वांग्याचं भरीत दाखवायचं तुम्हाला. काय झालं, माझा आवाज बसलाय खूप. मी काल त्याच्यासाठी कुठलीच रेसिपी म्हणा किंवा बाहेरचं नाही दाखवलं. मी गेलीच नाही, काल व्हिडिओच नाही काढला मी. पण आज ना हे वांगे पण म्हटलं कधीचे घेतले होते तुम्हाला, खरं म्हणजे दाखवायसाठीच मी घेतले की वांग्याच्या भरीत दाखवावं हे इकडचं. हे इकडे नाही, पुण्याकडे नाही, तिकडे विदर्भात किंवा खानदेशात वांग्याचं भरीत खूप चालते. आणि हे याच हिरव्याच वांग्याचं असते. ते लाल वांगे किंवा ते जांभळे वांगे असतात ना, त्याचं नसते. हेच ती वांग्याची भाजी लग्नात असते किंवा मग भरीत असते. तर हे तिकडेच असते. इकडे काही हे वांगे वापरत नाही. इकडे खूप महाग मिळतात आणि हे नाही वापरले जात. इकडे कोणी वापरतच नाही खरं म्हणजे हे वांगे. मला मिळाले, मग मी वांगे घेतले. तेव्हापासून ठरवलं की तुम्हाला याची रेसिपी दाखवायची. पण काय झालं, माझ्या आजारामुळे मी दाखवू शकले नाही तुम्हाला ही रेसिपी. म्हणजे मी केलंच नाही काही. मग म्हटलं आज आवाज जरी बसलेला असला ना तरी ते वांगे सुकून जातील, मग काही वर्थ होणार नाही त्याचं. म्हणून म्हटलं आज तुम्हाला दाखवावंच याची रेसिपी, म्हणून मी दाखवते. माझा आवाज थोडा बसलेला आहे, मला समजून घे तेवढं. आवाज थोडासा माझा बसलेला आहे. ते आता हे दाखवते तुम्हाला की याचं भरीत कसं करायचं ते. याची लग्नात ना भाजी पण खूप करतात, पण भरीत नाही करत. भाजी अशी लग्नात करतात आणि पार्टीला किंवा काही. तर मग हे वांगे आमच्या विदर्भापेक्षा खानदेशात खूप चालतात. वांग्याचं भरीत आणि पुरी प्रसिद्ध आहे खानदेशामध्ये. आता मी तुम्हाला दाखवते की ही रेसिपी कशी करायची ती वांग्याच्या भरताची. हे जे वांगे आहेत ना, हे थोडे सुकलेले, म्हणजे 2 दिवस झाले मी घेऊन ठेवले होते. आता याला मी थोडंसं तेल लावते. हे बघा, असं छान ना त्याला तेल लावून घेते मी. सगळ्या वांग्यांना ना मी आधी तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता छान असं तेल लावलं या वांग्यांना. आता मी या वांग्यांना काय करते, ही सुरी घेते आणि सुरीने ना याला टोचा मारते. म्हणजे काय होईल, हे आतपर्यंत पूर्ण शिजल्या जातील, म्हणजे वाफवल्या जातील. बघा, अशी टोचा मारायची याला फक्त सगळीकडून. बघा, पूर्ण आरपार मारायचा, खालून सुरी बाहेर आली पाहिजे. अशा याला आरपार छान टोचा मारून घ्यायचा सगळीकडून. मी आता याला टोचा मारून घेते. आज थोडे मला थोडंसं बोलता येते. काल तर मला अजिबातच बोलता येत नव्हतं. माझा आवाज फार बसलेला होता आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण जास्त बोललो ना की घसा दुखतो. मग मी म्हणून म्हटलं काल मी काही केलंच नाही. आज पाहिलं तर ते वांगे थोडेसे, म्हटलं नको आज सांगावंच तुम्हाला, दाखवावी रेसिपी. आणि आता मी गॅस लावते. हे वांगे ना गॅसवर शिजवा, म्हणजे गॅसवर भाजत नाही आहे. हे जे वांगे आहे हे मी कढईमध्येच करते. आजकाल ना गॅसवर असे भाजलेलं खाऊ नाही म्हणतात, म्हणून मी हे कढईमध्येच करते. आणि कढईमध्ये पण छान भाजले जातात. आता मी तुम्हाला दाखवते कढईमध्ये कसे भाजायचे ते. त्याला तेल लावून घेतलं आणि याला टोचा मारलाय मी. आता हे अख्खेच्या अख्खे वांगे मी कढईमध्ये टाकते. आणि हे थोडे भाजले गेले ना की उलटं पलटायचे, म्हणजे इकडून तिकडे करायचं आणि मग ते छान भाजले जाते. आता याच्यावर मी झाकण ठेवते, म्हणजे वाफेनं पण वरतून पण वाफेनं थोडेसे होतील ते वांगे. ते झाकण मी आता सरळ निवड ठेवत नाहीये, उलटं ठेवते. म्हणजे छान बसल ते झाकण आणि वांगे छान होतील. हे बघा, आता आपले हे वांगे झालेले आहेत. मी आता हे झाकण काढते. गॅस मध्ये चालू आहे आणि गॅस आता बंद करते. आणि वांगे बघा छान भाजले गेलेले, सगळीकडून छान असे भाजले गेलेले आहेत वांगे. आता मी हे ताटात काढून घेते सगळे. हे काढून घेते मी ताटामध्ये.
त्याला तेल लावल्यामुळे ना ते असे फार असे हे झाले नाही कढईला. आणि आता या वांग्यासाठी मी साल काढते सगळी. खूप गरम आहेत. अशी सगळी मी आता ह्याची साल काढून घेणार आहे. बघा आता हे वांगे जे आहेत ना मी छान भाजून आता सोलून घेतले, सगळे साल काढून टाकले याचं. आणि आता याचे ना हे देठ आहेत, हे देठ मी सगळे काढून घेणार आहे. बघा पूर्ण देठ आता काढून घेतले. आणि याच्या आतमध्ये काय आहे का, किडलेले आहेत का, हे काय सगळं असं व्यवस्थित छान हे बघता येतं. हे बघा मध्ये चिरून घ्यायचा हा आणि व्यवस्थित आतमध्ये हे बघता येते. आणि आता हे छान असे त्यांचे छान बारीक बारीक असे हे बघा जसे छान बारीक बारीक मी तुकडे करून घेतलेले. छान असे बारीक बारीक छान याचे तुकडे करून घेतलेले. छान भाजले गेले बरं का वांगे. जरी मी एका कढईमध्ये भाजले ना तरी छान भाजले गेले. मला समजून घ्या बरं का, माझा आवाज बसलेला आहे. बघा आता हे छान छान आता हे छान बारीक असे चिरल्यासारखे करून. कोणी नाही याला ठेचते पण ठेचून घेतात असे, पण मी ठेचले नाही याला. याला असे छान मी करून घेतले. माझं औषध घेणं चालू आहे तरी मधून आवाज चांगला निघतो, मध्येच माझा आवाज असा हे होतो. कसा दुखणं थांबलंय पण आवाज काही माझा चांगला अजून झालेला नाही आहे. छान मी आता पूर्ण सगळे हे छान चिरून घेतलेले आहेत. तर मी इकडे ना मी गॅस लावते आणि त्याच्यावर ही कढई ठेवते. म्हणजे काय तोपर्यंत माझी कढई तापते. हे पूर्ण असे छान करून घ्यायचे. छान हे झाले ना बारीक करून. मग याला लागणारं साहित्य काय ते तुम्हाला मी दाखवते. तर आता छान मी हे ना पूर्ण छान बारीक करून घेतलेलं. आता याच्यामध्ये काही असं थोडी पण नाही राहिलेल्या, कारण ते शिजले ना छान असे भाजले गेले छान. पण थोडी काही फार याच्यामध्ये दिसत नाही तुम्हाला, अशी दिसणार नाही. आणि आता मी दाखवते त्याला लागणारं साहित्य काय लागते ते. बघा त्याला लागणारं साहित्य सांगते. हा मी ना पाथीचा कांदा घेतलाय, हा छान धुवून चिरून घेतलाय. आणि पाथीच्या कांद्याचे जे वरचे असतात ना कांदे तेच मी छान बारीक करून घेतले. याला ना पाथीच्या कांद्याशिवाय चव येत नाही. पाथीचा कांदा असला की खूप छान लागतात हे. ना पाथीचा कांदा घेतलाय. आणि हे आता भरताचे वांगे मी तुम्हाला छान हे करून दाखवलीच आहेत. आणि याला लागणारं बाकीचं साहित्य हे बघा. ही लागते हळद. याला मी हिरवी मिरचीचा ठेचा, हिरवी मिरची आपलं हिरवी मिरची लसण याचा ठेचा छान करून घेतलेला आहे, भाजून करून घेतलेला आहे ठेचा. हा ठेचा, ही मोहरी, मीठ, शेंगदाणे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली. बस याला लागणारं साहित्य एवढंच आहे. आता मी तुम्हाला दाखवते हे कसे करायचे ते. आता मी कढईमध्ये ना तेल टाकते. माझी कढई छान तापलेली आहे. हे बघा आता मी ना हे छान तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी मोहरी टाकते. आणि मोहरी छान फुटली ना माझी ते मी हे बघा आता याच्यामध्ये हे भरपूर असे शेंगदाणे घातले. शेंगदाणे छान तळले गेले ना माझे, छान तळले गेले.
की मी किस्सा वापरणार आहे. याला ना कांद्याच्या पातीशिवाय चव येत नाही. ठीक आहे ना, याला कांद्याच्या पातीशिवाय, कांद्याची पात असली ना काय हे भरीत खूप छान लागते. आता मी हा हिरवी मिरचीचा ठेचा घालते आणि लगेच त्याच्यामध्ये हळद घालून घेऊ. आणि हा छान बारीक चिरलेला कांदा आहे, कांदा पण घालते बघा. पाठीचाच कांदा आहे, दुसरा कांदा नाही घेतलेला, छान बारीक चिरून घेतलेला आहे. छान झालं ना, छान झालं की कारण कांदा व्हायला वेळ नाही लागत. पाठी काय ना त्याच्यामुळे आधीच तो कांदा खूप असा मऊ तोला असतो ना कांदा, त्याच्यामुळे तो पटकन होतो. आणि आता मी हे ना कांद्याची पात आहे ना टाकून घ्यायची याच्यामध्ये. आता कांद्याची पात झाली. कांद्याची पात झाली. आता याच्यामध्ये ना मी हे केलेलं होतं ना भरीत, हे सगळं घालून देणार आहे. चांगले छान पेस्ट करून घेतले होते ना, आता हे चांगले त्याच्यामध्ये चांगले घालून देणार आहे. हे बघा, आता याच्यामध्ये ना आता हे छान आपलं चिरलेलं आहे. याला काय वेळ नाही लागत कारण आपण काय मुळातच वांगी सगळे भाजून घेतलेले आहेत आणि बाकीचं व्हायला काही वेळ नाही लागत. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते, चांगली भरपूर कोथिंबीर घातली आणि याच्यामध्ये मीठ घातलं. आपलं भरीत आता तयार आहे. याच्यासोबत ना कोणी पुरी खाते, कोणी याच्यासोबत पोळी खाते, कोणी याच्यासोबत भाकरी पण खाते. भाकरी पण छान लागते. आपलं भरीत आता तयार आहे. आता गॅस बंद करते. हे बघा, आपले पूर्ण भरीत आहे ना ते छान आता तयार झाले. हे बघा छानपैकी याच्यासोबत कोणी भाकरी खाते, कोणी पोळी खाते, कोणी पुरी खाते. खानदेशात ना याच्यासोबत पुरी जास्त खातात, पण मला खरं सांगू का, याच्यासोबत ना पोळीच आवडते. पोळी आणि मी नेहमी वांग्याचं भरीत असले की मला दही लागते. दही वांग्याचं भरीत आणि मी पोळी खाते. पण काय झालं, माझ्या आवाजामुळे ना मी आत्ता काहीच खाऊ शकत नाही, ना लोणचं खाऊ शकत, ना कोशिंबीर खाऊ शकत, काहीच खाऊ शकत नाही. म्हणून साधं मी घेतलेलं आहे. आता केलेलं सगळं आहे पण मी नाही खाऊ शकत, म्हणून मी आता साधं भरीत आणि पोळी घेतलेली आहे. ही रेसिपी तुम्हाला माफ करा, माझ्या आवाजामुळे तुम्हाला जसं कळलं नसेल तर परत मला कमेंट करून सांगा की काकू तुमच्या आवाजामुळे आम्हाला नाही कळत. मी परत दाखवली रेसिपी. हे बघा, तुम्हाला कशी वाटली माझी भरताची रेसिपी, ती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की माझी रेसिपी तुम्हाला आवडत आहे का. आणि तर विशेष म्हणजे त्या समजतं आहे का, कळतं आहे का की मी याच्यामध्ये हे टाकलं त्याच्यामध्ये ते टाकलं, ते हे तुम्हाला कळतं आहे का. बऱ्याच जणांचं पूर्ण कळत नाही, म्हणून मी तुम्हाला विचारते की मला कमेंट करून सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती. बाय.